भाऊ, मुळशीचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीने म्हणजे मुळशी पॅटर्न या नावाने ओळखलं जातं. मग ती ओळख तुम्ही कशी बदलाल? मुळशी पॅटर्न खरं तर हा मुळशीकरांना लागलेला कलंक आहे, परंतु त्याच्यातलं वास्तविक पण फार वेगळं आहे. बर. पूर्वी शेतकऱ्यांना बिल्डरांच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली, त्याच्यातून ती गुन्हेगारी वाढली. बरोबर. परंतु आता मुळशी बदलती. मुळशी ही क्रीडा असेल, सांस्कृतिक असेल, वेगवेगळ्या आमच्या तालुक्यामध्ये फार मोठ्या पदावरती काम करणारी सुद्धा मंडळी तुम्हाला दिसतील. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये खऱ्या अर्थाने मुळशीची ओळख जर बदलायची असेल बरोबर. तर माझा जो मुळशीतून गेलेला जो काही तरुण आहे तो मला परत माझ्या मुळशीत आणायचा आहे. त्यामुळे जागतिक स्तरावरती मला माझं मुळशीचं पर्यटन स्थळ करायचं आहे, जेणेकरून ओस पडलेली माझी गावं असतील. आज घरामध्ये तुम्ही गेलो, आम्ही प्रचाराला फिरतो, इतर कामासाठी फिरतो, अक्षरशः वयोवृद्ध लोक असतात गावामध्ये. त्यामुळं मला माझी लोक आज पुण्यामध्ये जाऊन काय करतात, कोण ड्रायव्हर करतंय, कोण प्लंबिंगचं काम करतंय, कोण मजुरी करतंय, तर ही लोक जर माझ्या तिथं आणली तर माझ्याकडे विकणारी कुठली गोष्ट आहे तर पर्यटन. प्रमाणे मी जिल्हा नियोजन समितीतून पर्यटनासाठी अंदरबन आहे तिथं कुंडलिका व्हॅली, आणि अंदरबनाला तिथं फॉरेस्टच्या अंतर्गत असलेलं तिथं एक पॉईंट आहे. त्या पॉईंटवरती मी 75 लाख रुपयाचा निधी खर्च केला. तर तिथं काय झालं, फॉरेस्ट हे ते ग्रामपंचायतच्या दोघांच्या संगनमताने तो पॉईंट चालवतात. आज तिथे येणारा फार मोठा पर्यटक मोठ्या प्रमाणावर. आज टायगर पॉईंट तुम्ही लोणावळ्यात बघितलं, त्या धर्तीवरती मला तिथं स्काय वॉक बनवायचा आहे. जर तो स्काय वॉक बनवला तर जागतिक स्तरावरचा तिथं पर्यटक आल्याशिवाय राहणार नाही. आणि होणार काय, माझ्या मुळशीकरात जो काही तरुण आहे ज्याच्याकडे आज 5-10 गुंठे का जागा राहिलेली असताना, तो भविष्यामध्ये तिथं तो वडापावची गाडी लावू दे, चहाचा स्टॉल टाकू दे, किंवा छोटं पर्यटकाचं जे काही राहण्याची व्यवस्था असते, ॲग्रो टुरिझम म्हणून त्याला, ते जरी केलं तरी माझ्या तरुणांना, माझ्या मुळशीच्या लोकांना त्याच्यातून रोजगार उपलब्ध होईल आणि फार चांगल्या पद्धतीने माझी मुळशीची प्रगती होईल. त्याकरता मी मुळशीमध्ये 1,40,40,00,000ची लॉन्च सुद्धा मंजूर करून आणली. ती आता सध्या आज मुळशी धरणामध्ये आहे. आता ती चालू करताना काही ज्या अडचणी टाटा कंपनीकडून येतात याकरता आम्ही आता आंदोलनाचा पण इशारा दिला होता, परंतु जिल्हाधिकारी साहेब असतील, आपले SP साहेब असतील, यांनी मध्यस्थी करून आम्हाला आंदोलन करून दिलं नाही. त्याच्यात मध्यस्थी केली आणि जे रस्ते आज त्या लॉन्चकडे जातात ते टाटाच्या हद्दीतून जातात. हे रस्ते खुले करून देण्यासाठी त्यांनी आम्हाला आश्वासित केलं. त्याला ते आश्वासित झाल्यानंतर आम्हाला आंदोलन त्याच्यासाठीच करायचं होतं. दुसरं जे जिल्हाधिकाऱ्यांच्या हातात गोष्ट होती की बाबा पानंद रस्ते खुले करणे असेल किंवा इतर विकास कामांसाठी टाटाला काय कन्व्हिन्स करायचंय, कारण टाटा ही जागतिक स्तरावली कंपनी. बरोबर. आज त्यांचं देशात, जगात संपूर्ण सगळं जिथं मदत लागेल तिथं टाटा, अगदी देशाच्या अर्थव्यवस्थेवर सुद्धा टाटा मदत करते. मग ही 17 गावं आमची का दुर्लक्षित ठेवल्यात? काय होतंय की ऍक्च्युली जे काम करणारी मंडळी आहे व्यवस्थापन टीम मधली, हे प्रॉपर जे काही टाटाचं हेड ऑफिस आहे ते दिल्लीतून ऑपरेट होतं, तिथं ह्या गोष्टी पोहोचवल्या जात नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलं की आम्ही तुमची बैठक मुख्यमंत्र्यांसोबत लावून देतो, आणि हे जर काही सूचना मुख्यमंत्री साहेबांनी टाटा कंपनीला दिल्या तर आपल्या ज्या काही अडचणीची कामं आहेत जी पूर्वी करत होती, निदान आम्ही आंदोलन घेऊन किंवा मागे पण उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याबरोबर सुद्धा बैठका घेतल्या, त्याच्यामध्ये पण दादांनी शासन निर्णय केले होते. परंतु टाटा काय करते, कोर्टात जाते आणि या सगळ्या निर्णयाला स्थगिती घेते, आणि न्यायप्रविष्ट विषय असल्यामुळं त्याच्यामध्ये कुणालाही हस्तक्षेप करता येत नाही. अशा वेळेस आपण काय केलेलं आहे आता की CM साहेबच त्याच्यामध्ये लक्ष घालीन, आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस याच्यामध्ये लक्ष घालून आमच्या मुळशीकरांना आणि धरणग्रस्ताच्या आमच्या 100 वर्षाच्या ज्या काय मागण्या अगदी छोट्या छोट्यात, टाटाने आम्हाला मदत केली आहे का, ते केलेली आहे. पूर्वी आम्हाला खूप मदत केलेली, आम्ही नाही म्हणत नाही, परंतु जे महत्वाचे प्रश्न आहेत, वाढीव गावठाणाचा विषय आमचा की तो सुद्धा आमचा आज सर्व्हे करून तयार आहे. फक्त न्यायप्रविष्ट विषय असल्यामुळं टाटा कंपनीकडून आम्हाला तो मिळला जात नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये गावठाणाचा विषय असेल, इतर काही CSR निधी असेल टाटा कंपनीचा, आणि अडवलेले रस्ते असतील, अगदी स्मशानभूमी असेल, स्मशानभूमीला जाणारे रस्ते असतील, शाळा असतील, 18 नागरी सुविधा देण्याचं टाटाकडून ज्यावेळेस CM साहेब सांगतील तर मला वाटत नाही माझ्या त्या लोकांना मिळण्याशिवाय राहणार नाही. असं झालं तर एक आदर्श मुळशी तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये दिसेल, असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं मत.